नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको या विभागामध्ये त्या ठिकाणी फायनान्स अँड अकाउंट्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठीची एक शॉर्ट नोटिफिकेशन डिसेंबर 2024 मध्ये महाट्रान्सकोच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यासोबतच वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सुद्धा पोस्ट त्याच्यामध्ये आहेत। तर ही जी परीक्षा आहे, नोटिफिकेशन येऊन आता जवळपास 2 महिने त्या ठिकाणी उलटून गेलेले आहे। तर ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे किंवा कधी त्या ठिकाणी फॉर्मची लिंक ऑनलाईन पद्धतीने सुटणार आहे, याबद्दलचं जे काही अपडेट आहे ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत। याच्यासोबतच परीक्षेच्या संदर्भात संपूर्ण माहिती देखील जाणून घेणार आहोत। तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी फोन कॉल्स येत होते, मेसेजेस येत होते की महाट्रान्सकोची परीक्षा कधी या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। तत्पूर्वी जर आपल्याला त्या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स या विषयासाठी बॅच जॉईन करायची असेल तर ती आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत। प्रवीणकड क्लासेस या नावाचं आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलेलं नाही तर त्यांनी जरूर हे ॲप डाउनलोड करा। तुम्हाला याच्यामध्ये काही फ्री टेस्ट सुद्धा मिळतील, डेमो व्हिडिओ बघायला मिळतील। ठीक आहे, तसेच जो काही संपूर्ण कोर्स आहे प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स या परीक्षेसाठीचा TCS IBPS पॅटर्नवर आधारित 150+ व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी आहे। PYQचं ॲनालिसिस आहे, PDF स्वरूपामध्ये टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स करू शकता। परीक्षाभिमुख 2000+ अतिसंभाव्य प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी विश्लेषण सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी घेतलेलं आहे। मोफत टेस्ट सिरीज आहेत, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 5 वेळा बघू शकता आणि बॅचची व्हॅलिडिटी ही जवळपास 8 महिने इतकी आहे। इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतून तुम्हाला त्या ठिकाणी आपण शिकवलेलं आहे। तर बॅचची फीज अगदी माफक आहे, 2400 रुपये एवढी फी आहे। त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आहेत, व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत, PYQ ॲनालिसिस सुद्धा आहेत। ठीक आहे, तर आता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयावर येऊ। विद्यार्थी मित्रांनो, हे शॉर्ट नोटिफिकेशन त्या ठिकाणी डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झालेलं होतं। तर त्याच्या विषयी सुद्धा आपण मागे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली होती। इथे बघा, एक थोडक्यात ओव्हरलुक आपण करूयात। ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंटचा नंबर आहे 14/2024 ते 26/2024 फॉर सिव्हिल कॅडर, फायनान्स अँड अकाउंट्स कॅडर अँड सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट कॅडर। तर 3 प्रकारचे कॅडर आहे, एक म्हणजे सिव्हिल कॅडर आहे, दुसरा आहे अकाउंट्स आणि फायनान्स आणि अकाउंट्स, आणि तिसरा आहे सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट। तर इथं तुम्ही बघू शकता सिव्हिल कॅडरमध्ये कोणकोणत्या पोस्ट त्या ठिकाणी भरणार आहे, ज्याचा नंबर त्या ठिकाणी बघा, सुपरिटेंडिंग इंजिनियर आहे, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे सगळे सिव्हिलमध्ये आहे। असिस्टंट इंजिनियर हे सुद्धा सिव्हिलमध्ये आहे। आणि त्याचे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती आहेत। तर हे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहे म्हणजे। तर ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता की असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी 134 जागा आहे। याची PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। पुढे जो कॉमर्सच्या रिलेटेड जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे फायनान्स आणि अकाउंट्स कॅडर यामधलं। तर बघा, असिस्टंट जनरल मॅनेजर, ठीक आहे, मॅनेजरची पोस्ट आहे आणि एक जागा OBC साठी त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर फायनान्स आणि अकाउंट्स 1 जागा OBC साठी आहे। त्याच्यानंतर मॅनेजर फायनान्स आणि अकाउंट्स 6 जागा आहेत, SC ST VJA OBC EWS SEBC प्रत्येकी 1 जागा त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर आहे फायनान्स आणि अकाउंट्स, एकूण 25 जागा त्या ठिकाणी आहे मित्रांनो। ठीक आहे, त्याचं त्या ठिकाणी तुम्ही रिझर्वेशन बघू शकता कॅटेगरी वाईज। त्याच्यानंतर अप्पर डिव्हिजनल क्लर्क आहे फायनान्स आणि अकाउंट्स, हे जे की इंटरनल नोटिफिकेशन आहे बघा फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट। हे अप्पर डिव्हिजनल जे काही आहे क्लर्क हे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी आहे आणि त्याच्या किती जागा आहेत, 37 जागा आहेत। आणि जे त्या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स आणि अकाउंट्स याच्यामध्ये जवळपास 260 एवढ्या त्या ठिकाणी जागा आहेत। आणि ह्या जागांचं विभाजन त्या ठिकाणी दिलेलं आहे, SC 34 ST 29 VJA 22 NTB 11 NTC 6 NTD 3 SBC 1 OBC 45 EWS 22 SEBC 29 आणि ओपन 58। तर जाहिरातीचा क्रमांक आहे
2024 अशा स्वरूपाचं आहे हे. आणि इथे पुढे आहे बघा सिक्युरिटी इन्फोर्समेंट केडर हे आहे, असिस्टंट चीफ सिक्युरिटी इन्फोर्समेंट ऑफिसर, असिस्टंट चीफ विजिलन्स ऑफिसर. ठीक आहे, त्याच्या 6 जागा आहेत. ज्युनियर सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट ऑफिसर, ज्युनियर विजिलन्स ऑफिसर, त्याच्या 3 जागा आहेत. तर आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे, इथे आपण फायनान्स आणि अकाउंटच्या बद्दल बोलत आहोत. ठीक आहे, फायनान्स आणि अकाउंट्स हे जे आपलं पद आहे महत्त्वाचं, तर याच्यामध्ये जी काही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर जुनी म्हणजे 2014 मध्ये जेव्हा ही त्या ठिकाणी रिक्रुटमेंट पार पडली होती तेव्हा वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे BCom अशी अर्हता त्या ठिकाणी होती. ठीक आहे, अनुभवाची त्या ठिकाणी गरज नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो, MSCIT परीक्षा त्या ठिकाणी पास असलं पाहिजे किंवा MSCITच्या समतुल्य इतर कम्प्युटरचे कोर्सेस तुमचे त्या ठिकाणी असले पाहिजे. उदाहरणार्थ 10वी मध्ये 12वी मध्ये संगणक म्हणजे कम्प्युटर हा एखादा विषय असेल किंवा लँग्वेजेसचे लँग्वेजेसचे काही तुम्ही कोर्स केले असतील तर तेही चालतं. आता या ठिकाणी होऊ शकतं, या ठिकाणी BCom सोबतच BBA हे विद्यार्थीसुद्धा अलाउड त्या ठिकाणी होऊ शकतात. सविस्तर जाहिरात त्या ठिकाणी लवकरच येत आहे. BBA आणि BBM. ठीक आहे, BBA आणि BBM तर हे कॅन्डिडेट त्या ठिकाणी इलिजिबल ठरू शकतात. ठीक आहे, सो BComचे कॅन्डिडेट तर त्या ठिकाणी इलिजिबल आहेच, काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर पुढे बघा एक परीक्षा होणार आहे आपली, जी की परीक्षा शक्यता आहे की IBPSच्या माध्यमातून होणार आहे. ठीक आहे, तर द रिटर्न टेस्ट ऑनलाईन टेस्ट विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप अँड रिटर्न टेस्ट स्ट्रक्चर शॅल बी ॲज फॉलो. तर एकच पेपर होणार आहे, सरळ सेवा परीक्षा आहे, म्हणजे फक्त एकच पेपर द्यायचा आहे आपल्याला. आणि हा पेपर त्या ठिकाणी तुम्ही जर क्लिअर केला किंवा कट ऑफमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आलात तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी काय मिळते, अपॉइंटमेंट ऑर्डर मिळून तुम्हाला जॉईनिंगसुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळते. तर परीक्षा फायनान्स आणि अकाउंट्स या विभागामध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क जे आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते विषय राहणार आहे बघा. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे हे अकाउंट्स रिलेटेड असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, हे अकाउंट्स रिलेटेड असणार आहे. मग केवळ अकाउंटच का, तर अकाउंटच नाही नुसतं, त्याच्यासोबतच कॉमर्सचे जे विषय आहेत कोणकोणते विषय त्या ठिकाणी असतात. मग त्याच्यामध्ये तुमचं कॉस्टिंग हा एक विषय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा इन्कम टॅक्स हा विषय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर GST महत्त्वाचा आहे. यासोबतच तुमचा ऑडिटिंग हा सुद्धा विषय त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ऑडिटिंग हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. यासोबतच फायनान्शियल मॅनेजमेंट हा सुद्धा विषय त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तर अशा पद्धतीने हे बाकीचे सुद्धा म्हणजे 1 2 3 4 5 6 विषय हे जास्त वेटेज त्या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेजमध्ये त्यांचं असतं. मग आता एकूण किती क्वेश्चन्स विचारणार आहेत, तर हे महाट्रान्सकोचं जे काही जुनं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की या प्रोफेशनल नॉलेजवर 50 प्रश्न विचारले जातील 110 मार्कांसाठी. आता लक्षात घ्या, हा जो फॉर्मॅट होता, जी आपली महावितरणची परीक्षा झाली होती ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स याच्यासाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला हाच फॉर्मॅट होता, परंतु ऐन वेळेला महावितरणनं तो फॉर्मॅट त्या ठिकाणी चेंज केला. बरोबर, आणि इथे जे काही मार्कांचं वेटेज आहे प्रोफेशनल नॉलेजला तर ते 110 वरून 50 मार्क्स इतपत कमी केलं आणि रिझनिंग व कॉन्टचं वेटेज त्या ठिकाणी वाढवलेलं होतं. परंतु ही परीक्षा आता या ठिकाणी आपण महाट्रान्सको यामध्ये देणार आहोत. तर महाट्रान्सकोची नुकतीच एक मला वाटतं असिस्टंट इंजिनियर पदासाठीची परीक्षेचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रोफेशनल नॉलेज विचारलेलं होतं आणि ते प्रोफेशनल नॉलेज याच स्ट्रक्चरमध्ये होतं. म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज या विषयावर 50 प्रश्न त्या ठिकाणी महाट्रान्सकोने विचारलेले होते. म्हणजे महावितरणसारखं ऐन वेळेवर बदल महाट्रान्सकोने केल्याचं आपल्याला दिसत नाही. सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी याच्यावर स्टिक राहू शकतो की प्रोफेशनल नॉलेज या विषयावर 50 प्रश्न विचारले जातील 110 मार्कांसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो जनरल ॲप्टिट्यूड असं जे म्हटलेलं आहे. ठीक आहे, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये हे 3 घटक आहेत. एक म्हणजे रिझनिंग, दुसरं म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि तिसरं म्हणजे मराठी लँग्वेज. आता याच्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा नाही आहे, इंग्लिश ग्रामर तुम्हाला त्या ठिकाणी नाही आहे. यासोबत जे सामान्य ज्ञान आहे किंवा सामान्य अध्ययन जनरल स्टडीज ते सुद्धा अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग करायचं आहे ज्याची की 40 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न असतील 10 मार्कांसाठी आणि मराठी लँग्वेज याचे प्रश्न असतील 20 प्रश्न 10 मार्कांसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने जर आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स जर बघितले तर 80 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. ठीक आहे,
सॉरी याचं 80 प्रश्न हे जनरल ॲप्टिट्यूडचे असणार आहेत आणि एकंदरीत हे 50 प्रश्न त्या ठिकाणी आपण ॲड केले तर 130 प्रश्न तुम्हाला 150 मार्कांसाठी विचारणार आहेत. ठीक आहे, 130 प्रश्न 150 मार्कांसाठी विचारणार आहेत आणि कंपोजिट टाईम तुम्हाला किती दिलेला आहे 120 मिनिटे असा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे 2 तास हा चांगला कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, परंतु हे लक्षात घ्यायचं आहे की रिझनिंगचे प्रश्न जास्त असल्यामुळे याच्यावर हे प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ लागू शकतो. म्हणून टाईम मॅनेजमेंटसुद्धा आपल्याला या परीक्षेत महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचं लक्षात घ्या की याचं जे काही सॅलरी आहे मित्रांनो, ओके, तर सॅलरी ही एक चांगली सॅलरी आहे. म्हणजे जवळपास आता हे LDC हे पद आहे मित्रांनो आणि याची सॅलरी जर बघितली आपण साधारणतः 50 ते 55,000 रुपये प्रति महिना. ठीक आहे, म्हणजे प्लसच राहणार आहे. ठीक आहे, तर 50 ते 55 अशा पद्धतीने हे आपलं काय असणार आहे सॅलरी असणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच एक चांगला जॉब आहे महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटपेक्षा हा जो काही जॉब आहे महाट्रान्सकोचा LDCचा हा एक सुपिरियर जॉब असं त्याला आपण म्हणू शकतो. याचं कारण महावितरणमध्ये तुम्हाला सुरुवातीला 25,000 रुपये त्या ठिकाणी मानधन मिळणार आहे 3 वर्षासाठी, सर्वसाधारणतः 25,000. मग त्याच्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही कुठे जाणार आहे, 3 वर्षानंतर तुमचं LDC पदावर त्या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. परंतु इथे महाट्रान्सकोमध्ये तुम्ही सुरुवातीलाच काय करत होत आहात तर तुम्ही LDC या पदावर त्या ठिकाणी जाणार आहोत. ठीक आहे, तर हे लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या. तर आता महत्त्वाचा जो प्रश्न उरतो तर तो म्हणजे त्या ठिकाणी सविस्तर जाहिरात कधी निघणार आहे. तर मित्रांनो जाहिरातीच्या संदर्भात जर आपण बोललं, ठीक आहे, तर आजच माझं त्या ठिकाणी मुंबईच्या हेड ऑफिससोबत बोलून झालेलं आहे. तर सविस्तर जाहिरातीवर त्या ठिकाणी काम सुरू आहे. तर सविस्तर जाहिरात कधी येऊ शकते तर साधारणतः मार्च महिन्यामध्ये. ठीक आहे, मार्च महिन्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता की 15 ते 20 मार्च या डेटमध्ये किंवा त्याच्या अगोदरसुद्धा तुमची सविस्तर नोटिफिकेशन जाहिरातीची या ठिकाणी निघू शकते. त्याच्यावर काम त्या ठिकाणी सुरू आहे. सो साधारणतः 15 ते 20 मार्च या दरम्यान नोटिफिकेशन आल्यानंतर पुढचा 1 आठवडा म्हणजे साधारणतः 7 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देईल. बहुतेक IBPS कंपनीच्या माध्यमातून परीक्षा होणार आहे आणि ही जी काही साधारणतः एक 20-25 दिवस तुम्हाला दिले जातील परीक्षेचा फॉर्म भरायला आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही एक्झाम शेड्यूल आहे ते पुढच्या साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये लागू शकतं. ठीक आहे, म्हणजे मार्चमध्ये ही एक्झाम फॉर्म सुटली तर तुमची परीक्षा जी होऊ शकते, एक टेंटेटिव्ह सांगतो मी तुम्हाला, परीक्षा जी होऊ शकते तुमची तर ही परीक्षा जूनमध्ये होऊ शकते. ठीक आहे, परीक्षा ही जूनमध्ये होण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे. तर या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर आता कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासामध्ये खंड न पडू देता ज्यांचं त्या ठिकाणी टार्गेट हे अकाउंट्सच्या परीक्षा आहे आणि लवकर पोस्ट मिळवणं हे आहे तर त्यांनी नक्कीच ह्या परीक्षेची त्या ठिकाणी तयारी करायला सुरुवात करा. आणि पुरेसा आणि चांगला वेळ तुमच्याकडे आहे. जास्तीत जास्त प्रोफेशनल नॉलेज या विषयावर सध्या तुम्ही फोकस करा, कारण या पॅटर्ननुसार ही परीक्षा त्या ठिकाणी होण्याचा संभावना आहे. दुसरी गोष्ट, तुमची एकदा का ही परीक्षा तुमची झाली तर पुढच्या रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे जूनमध्ये जर परीक्षा झाली साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी लागू शकतो आणि ऑगस्टमध्ये रिझल्ट लागला तर सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे येणारी दिवाळी जी आहे ती तुमची त्या ठिकाणी गोड होणार आहे. बरोबर, मग दिवाळीच्या अगोदरच किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला महाट्रान्सकोमध्ये त्या ठिकाणी काय मिळणार आहे, जॉईनिंग मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं अपडेट होतं. तुमचे बरेचसे त्या ठिकाणी मेसेजेस आणि कॉल येत होते तर त्या संदर्भात मी स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. त्याच्यानुसार ही आपल्याला इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी अपडेट मिळालेलं आहे. आय होप की तुमच्या या ठिकाणी शंका क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण थांबूयात आणि भेटूयात अशाच नवनवीन अपडेट्ससह. थँक्यू.